हाय फ्रेंड्स, माहेरी आल्याबरोबर 11 ग्रॅम 800 मिलीची ही चेन आपण केलेली आहे, जी प्युअर सोन्याची आहे आणि ही रेग्युलर तुम्हाला आता माझ्या जवळ दिसणार आहे। तर माहेरी मी खास या कामासाठी सुद्धा गेली होती। तर चला आजचा व्हिडिओ नक्कीच बघा। सोन्याचा जस्ट आलेली आहे। तर इथं ना तुम्हाला लक्षात आहे, आता 2 वर्ष कंप्लीट होतात। 2 वर्षापूर्वी गणेशजीला चहा टपरी आणि नाश्ता सेंटर लावून दिला होता। काही सामान वगैरे नव्हतं, म्हटलं आपला माणूस आहे, आपला नवरा आहे, त्याला सपोर्ट करूया म्हणून त्याच्यासाठी मी माझं सोनं गहाण ठेवून चहाची टपरी लावून दिली। परंतु मी एवढी घाटात आली ना, तुम्हाला काय सांगू। एक तर ती गाडी आज कोणी घेत नाही आहे आणि मला असं वाटलं मस्त आपला व्यवसाय चालणार, 2 पैसे आपण नवऱ्याला लावलं की आपले 2 पैसे घरात येते। काय आणू माझ्या बाळाला? केक आणू काय येताना? बरं, आईस्क्रीम। चला तर मी रेडी झालेली आहे, तुम्ही बघू शकता फ्रेश झाली। ह्या लिपस्टिकचा व्हिडिओ होता तो शूट करून घेतला, ह्या ड्रेसचा पण व्हिडिओ शूट केला आणि स्वराज बेबीने अजून आवड केली नाही, नुसतं मस्ती चालू आहे आमची, माहिती आहे का। आता कसं आम्हाला शाळा नाही काय नाही, त्याच्यामुळे आम्ही मस्ती करणार आहे फक्त, बाकी काही करणार नाही आम्ही। आणि नुसतं बघा, हे घोड्याचा पाय कोणी तोडला? कोणी तोडला? मग पिल्लू येते मी, हा तुझ्यासाठी खाऊ काय आणू? ए पिल्या, बघा काय धिंगाणा घालतो। सर येते मी, हा बाय बाय कर, मला मम्माला बाय कर, आजीला त्रास नाही द्यायचा। खेळतोय तू आता। काय आणू माझ्या बाळाला? केक आणू काय येताना? बरं, आईस्क्रीम। ओके बाय, झोपून राहा, औषध घेऊन बाळा। हाय फ्रेंड्स, तर अकोल्याला जायला निघालेली आहे आणि आपल्याला बस मिळाली आणि बसमध्ये चढता बरोबर फॉलोअर्स मिळले आणि ओळखीचा हा फायदा होतो, जागा पण मिळाली। तर या ताई, तुमचं नाव सांगा? मी शुभांगी तायडे। हा, तुमचं सांगा? तुमचं सांगा? प्रियंका किरोडकर। अच्छा, तोडेगाव बाजार। अच्छा, तोडेगाव बाजारला जात आहे। तर मला तोडेगाव बाजार बोलून मी आता पाकिटला जाते। अच्छा, काही कामानिमित्त? हां, अच्छा। तर मी आता निघालेले अकोल्याला, तर माझे फॉलोअर्स भेटलेले आहेत, तुम्ही बघू शकता। चला कंटिन्यू बनवून आपल्या ब्लॉगवर आपण जाणार आहोत आता अकोला। आयुष्यात काही काही निर्णय खरंच आपण खूप चुकीचे घेतो आणि खूप हे घेतो, आणि माझ्या आयुष्यातले निर्णय तर खूप चुकीचे झालेले बाबा आजपर्यंत। तर या मणिपुरम गोल्ड लोन हे म्हणजे फायनान्समध्ये मी जस्ट आलेली आहे। तर इथं ना तुम्हाला लक्षात आहे, आता 2 वर्ष कंप्लीट होतात। 2 वर्षापूर्वी गणेशजीला चहा टपरी आणि नाश्ता सेंटर लावून दिला होता। काही सामान वगैरे नव्हतं, म्हटलं आपला माणूस आहे, आपला नवरा आहे, त्याला सपोर्ट करूया म्हणून त्याच्यासाठी मी माझं सोनं गहाण ठेवून चहाची टपरी लावून दिली। परंतु मी एवढी घाटात आली ना, तुम्हाला काय सांगू। एक तर ती गाडी आज कोणी घेत नाही आहे आणि मला असं वाटलं मस्त आपला व्यवसाय चालणार, 2 पैसे आपण नवऱ्याला लावलं की आपले 2 पैसे घरात येते म्हणून एका चांगल्या भावनेने मी त्याला सपोर्ट केला होता। आज त्या वस्तू पण घरात पडल्या, गाडी पण गड्यात पडली आणि सोनं सोडायला मला हे लागले। परंतु पुण्याला गेल्यामुळे माझं सर्व व्यवस्थित झालं, मला भरपूर प्रमोशन मिळत आहे, छानपैकी पेमेंट वगैरे येत आहे। तर आता म्हणजे पुण्याला गेली तेव्हापासून बघा मी स्वराजची फी भरली आणि भावाला जे घर बांधायला कानातले दिले होते ते पण सोडून आणले आणि थोडे करत करत आज माझं मी मंगळसूत्र जे 12 ते 13 ग्रामचं आहे गंठन घेतलं। तसं मी कधी घालून बघितलं नाही, ती इच्छाच पूर्ण झाली नाही कधी घालायची, ठेवूनच चालू आहे त्याला। तर आज ते मी सोडवायला आलेली आहे आणि इथं बसलेली आहे, आता बघू ते कधी देतात का, असं आहे। आणि म्हणून आता कोणताही निर्णय घेताना मी घाबरते आणि निर्णय घेताना 10दा विचार करते आणि नंतरच निर्णय घेते, ठीक आहे। तर बघू आता आपलं मंगळसूत्र कधी भेटते आणि भेटल्यानंतर मी तुम्हाला दाखवणारच आहे। तर जेवढा एका बायकोने नवऱ्याला सपोर्ट करायचा तेवढा मी पूर्ण केलेला आहे आणि म्हणूनच मी माझं सोन्याचं बंठन त्यांच्या गाडीसाठी आणि त्यांच्या कॅन्टीनसाठी गहाण ठेवलेलं होतं, जे की 2 वर्षांनी मी सोडून घेतलेलं आहे आणि हे शक्य झालेलं आहे फक्त माझ्या यूट्यूबच्या पेमेंट आणि ब्रँड प्रमोशनमुळं। तर ते सोडवण्यासाठीच मी अकोटला गेली होती आणि फायनली जे की कंटन मी 70,000ला ठेवलेलं होतं ते फायनली मी सोडून घेतलेलं आहे। माझ्या बर्थडेचं गिफ्ट मी सोन्याची चेन आणि स्वामींचा पेंडॉलच घेणार होती,
परंतु मग माझ्या लक्षात आलं की भरपूर दिवस झाले आपलं सोनं हे गहाण आहे आणि आता सोन्याचे भाव दिवसेंदिवस वाढत जात आहे, त्याच्यामुळं हे सोनं माझ्यासाठी खूप महत्त्वाचं होतं सोडवणं. तर मी हे जे गंठण होतं ना हे सोडून आणलेलं आहे फायनली. भरपूर त्याचं व्याज पण भरलेलं आहे आणि आता इथून पुढे मी ठरवलेलं आहे की सेविंग मी स्वतः जवळ करत आहे. मी एक्स्ट्रा खर्च काहीही करत नाही, परंतु मी माझ्या मुलांसाठी सेविंगचा मी नेहमी विचार करत असते त्यांच्यासाठी आणि त्याच्यासाठी मी नेहमी तत्पर राहत असते. काही म्हणजे थोडं सोनं जमा करणे किंवा बिशा वगैरे टाकणे, ते बिशे मग अकाउंटमध्ये टाकणे आणि थोडीशी करत आता मी छानसा बिझनेस सुद्धा टाकणार आहे. तर फायनली मी अकोल्याला गेली होती आणि त्या फायनान्सवरून मी गंठण सोडून घेतलं. त्याच्यानंतर मी पिझ्झा वगैरे खाऊन घेतला. पिझ्झा नाही, डोसा. एका पोरासाठी आणलेला आहे आंबा, त्याने मारलेला आहे आंब्यावर डल्ला. अकोटात आलो तर आम्हाला सूट झालं नाही अकोटचं वातावरण, आली आम्हाला ताप. आणि माझ्या जीवात जीव नव्हतो. तुम्ही सर्वजण म्हणताय ना तब्येतीकडे लक्ष दे. माझ्या नवऱ्याने एवढे माझ्या मागं कर्ज बाजारी करून ठेवलेली आहे की ते सोडवता माझ्या नाकी नऊ येत आहे. तरी कित्येक तरी लोकांचे मी पैसे दिले नाही. मी त्यांना डायरेक्ट म्हटलेलं आहे तुम्ही त्यांच्यासोबत व्यवहार केला ते तुम्ही बघत राहा. परंतु हे जे सोनं आहे ना मणिपुरम फायनान्समध्ये मी स्वतः ठेवलेलं होतं आणि त्याला गाडी लावून दिली होती. 30,000 गाडीला खर्च आला होता. 10-15 हजाराची भांडी घेतली होती, स्कूटी घेतली होती, असे भरपूर खर्च होते. परंतु मला असं वाटलं होतं 2 पैसे येतील, थोडे जमा करू आणि सोनं सोडून आणू, परंतु तसं काहीच घडलं नाही. सर्व चुकीचे निर्णय घेतले गेले आणि चुकीमुळे माझं सोनं सुद्धा सोनाराला म्हणजे बँकेमध्ये पसणार होतं. परंतु काय कुणालाच ठाऊक, माझ्या नशिबात खूप काही वेगळं होतं आणि मी पुण्याला गेल्यानंतर खूप छान असे ब्रँड प्रमोशन मला मिळालेले आहेत, मिशो, अमेझॉन, फ्लिपकार्ट. आणि त्याच्यामुळे एवढं काही शक्य झालेलं आहे ना की स्वराची खूप छान शाळेत ॲडमिशन झाली आणि माझं राहिलेलं सर्व सोनं मी सोडून आणलेलं आहे. आईचे कानातले पण सोडून आणलेले आहेत, जे की माझ्या भावानं गहाण ठेवलेले होते ते पण कानातले सोडून आणले. हे गंठण पण सोडून आणलेलं आहे आणि स्वराचे कानातले आहेत माझ्याकडे, स्वराजचे कानातले आणि ओम आहे. म्हणजे जेवढं स्त्रीधन म्हणतात ना तेवढं आहे. आणि इथून पुढे मी कानखडा लावीन. काही काम पडलं तरी मी सोनं हाती कधीच गहाण ठेवणार नाही. अजून एक म्हणजे मी स्वतःची सेविंग करत आहे. मी आधी लोन वगैरे भरपूर काढत होती, मी आता लोन काढणं सुद्धा बंद केलेलं आहे. बघा, नवऱ्याने फक्त गहाण ठेवायचं काम केलं होतं, शेवटी सोडून मलाच आणावं लागलं. कारण माझे पैसे हरामाचे नव्हते, मेहनतीचे आहेत. आणि हे गंठण खूप दिवसाचं मी करून घेतलेलं होतं. म्हणजे कोरोनामध्ये हे गंठण केलेलं आहे मी, माहिती आहे का. जेव्हा मी जॉबवर होती समजा आणि स्वयंपाकाचे वगैरे काम करत होती तेव्हा मी हे गंठण करून घेतलं होतं. परंतु तेव्हापासून आजपर्यंत असं कधीच नाही की मी हे गंठण रेग्युलर माझ्या गळ्यात घातलेलं आहे, असं कधीच झालं नाही. म्हणून माझं सोनं मी डुबू देत नसते. तर तुम्ही बघू शकता, मला खोटं बोलायचं काही काम नाही. तर 11 ग्रॅम 800 मिलीचं माझं हे आहे चार्ज, त्याला 30 रुपये लागलेला आहे. आणि अशा पद्धतीने म्हणजे 70 आणि ते 531 असे काहीतरी मी चार्ज पे केला. आणि फायनली आता माझे कानातले मी आज सोडून आणलेले आहेत. तर असं असते, त्याच्यामुळे प्रत्येक स्त्रीने स्त्रीधन म्हणून थोडं गोल्ड करायचं. डेट पण बघू शकता, 17 जुलै 2025 रोजी 2:21 मी हे सोनं सोडून आणलेलं आहे. त्याच्यानंतर मला हे बघून एवढा आनंद होत होता ना की चला आपल्यासाठी आपण स्वतःसाठी काहीतरी खरेदी करून सोडून सुद्धा आणलेलं आहे. हॅलो फ्रेंड्स, आम्ही बघा कुठं आलेला आहो, दादीच्या घरी. दादीच्या घरी आलेला आहो, कारण आपल्याकडे वेळ कमी आहे. त्याच्यामुळे सकाळी आधी अकोल्याला गेली होती, जे मी तुम्हाला सांगितलेलं आहे अकोल्याला. नंतर आल्यानंतर इकडे आली, तर जिथं जायचं होतं ते काही घरी सापडले नाही. मग म्हटलं चला दादीची पण भेट घ्यायची आहे, तर दादीकडे आलेला आहो. दादीने चहा ठेवलेला आहे, नाही म्हणत होती पण म्हटलं जाऊ दे. दादी रागवणार मग अजून, आहे ना. दादीनं मिशोवरून लय शॉपिंग केली, ते शॉपिंग दाखवली सगळ्यात अगोदर मला की मी हे शॉपिंग केली म्हणून, आहे ना. एवढी नाही केली, 4-5 हजाराची केली. मग पिलू इकडे ये, ते उघडायचं नाही वेळा, उघडायचं नाही. दादी करत आहेत चहा इथं. सकाळपासून आत्ता जेवण करतो आम्ही, आहे ना स्वराज. जेवण करतायत का, इकडे बा. काय जेवतोय, आंबा, डाळ पालक. सकाळपासून मी कामातच होती. मग मी अकोल्याला गेली होती, तो डोसा वगैरे खाल्ला होता. म्हणून आता आम्ही करतो आहोत जेवण. ठीक आहे, चला या तुम्ही पण जेवण करायला, आहे ना स्वराज. इकडे
काय जेवत आहेस तू? हा? मी त्या दिवशी सोन्याची चेन घेणारच होती, खरंच घेणार होती, परंतु मला मग लक्षात आलं की माझं ठेवलेलं जे गंठण आहे ते 11 ग्रॅम 800 मिलीचं आहे. आज सोनं 92-93 हजाराचं आहे ग्रॅम, म्हणजे 10 ग्रॅमचं सोनं आज 1 लाखाच्या आसपास होते, म्हणजे 92 हजाराचं होतेच. तर माझं ती 92 हजाराचं सोनं आहे. तर त्या दिवशी मी असं विचार आलं होतं की माझ्या बड्डेला स्वतःला गिफ्ट मी म्हणजे काय 5 ग्रॅमची चेन बघितली होती आणि पेंडंट होतं स्वामींचं, तर ते सर्व 55,000 मध्ये बसत होते. मग मी विचार केला की हे 55,000चं घेतल्यापेक्षा आपलं जे 12 ग्रॅम सोनं आहे 11 ग्रॅम 800 तर ते सोडून आणायचं, म्हणून मी ती चेन कॅन्सल केली आणि हे सोनं सोडून आणलेलं आहे. तर असं आहे की स्वतः एक स्त्री जर आता मी माझं गोल्डन कनेक्शन तुम्हाला पुण्याला गेल्यावर दाखवीन. माझ्या परीनं मी माझ्या स्वतःच्या कमाईनं भरपूर सोनं माझ्या स्वतःच्या अंगावर आहे. हे पण सोनं आहे, त्याच्यानंतर ते गंठण आहे, त्याच्यानंतर स्वरासाठी सुद्धा कानातले केलेले आहे आणि येणाऱ्या तिच्या बड्डे मध्ये मी तिला काहीतरी सोन्याचंच गिफ्ट देणार आहे. स्वराजला पण दिलेलं आहे गिफ्ट बघितलं, आणि स्वराजचे पण कानातले सोन्याचे आणि हो मी तसाच ठेवलेला आहे. मी सोनं म्हणजे माझ्यावर कितीही मोठं संकट येऊ द्या, परंतु मी माझ्या मुलांचं सोनं आजपर्यंत मोडलेलं नाही आहे. तर असं आहे. आणि पुण्याला गेलं तेव्हापासून भरपूर माझं खूप छान चालू आहे आणि एका बिझनेस सुद्धा मी लवकरात लावणार आहे. तर हा ब्लॉग आवडल्यास लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब करा. भेटूया लवकरच नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय. तर सोनं तर मी सोडून आणलं, परंतु मला घालायचा अजिबात शौक नाही आहे. तर असा होता आजचा ब्लॉग. तुम्हाला माझं सोन्याचं गंठण कसं वाटलं आणि माझी सेव्हिंग करण्याची पद्धत कशी वाटली ते नक्की सांगा. पुढील व्हिडिओ पाहण्यासाठी नक्कीच लाईक करा, कारण कोलॅबोरेशन रिगार्डिंग माहिती मी शेअर करणार आहे.